मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का? व्यवसाय छोटा का असेना, पण ज्या व्यवसायावर आपलं पोट भरतं त्याला लोक नावं का ठेवणार. पण आपलं ज्या व्यवसायावर आपलं पोट भरतं त्याची कधीच लाज बाळगायला नाही पाहिजे. लोकांची कामं असतात नावं ठेवण्याची, पण ज्यावेळेस आपल्यावर अडचण येते, ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं, त्यावेळेस लोक तुम्हाला म्हणजे 1 रुपया तर द्या सोडून तुम्हाला एक भाकर एक चपातीसुद्धा देत नाही आणि तुम्हाला विचारत पण नाही की तो जेवला की उपवासी आहे. कारण की लोकांचा विचार जर केला तर आपल्याला उपाशी राहायचा वेळ येईल. त्याच्यामुळं लोकांचा कधीच विचार नाही करायचा. आपल्याला जो व्यवसाय करायचा आपल्या मनावर करायचा. कारण की लोक फक्त हसायला येत असतात, पोसायला कोणी येत नसतं. आपला विचार फक्त आपल्यालाच करावा लागतो. त्याच्यामुळं आपल्याला जो व्यवसाय योग्य वाटन त्याच व्यवसायामध्ये आपण काम करायला पाहिजे. भले तो आपल्यासाठी लोकांसाठी छोटा असेल तरी तो आपल्या पोट भरत असला तर ते आपल्यासाठी मोठाच असणार आहे. आज बरेच लोक तोंडावर मला म्हणतात, तुमच्याकडे शेळ्या आहे, बरं आहे, असं आहे तसं आहे. माघारी माघारी चुगल्या करतात लोक बरं का. लोकाला कसं आहे, लोक परिस्थिती तुमची जर खराब असेल तर लोक मजा घेतात. पण घेऊ द्या मजा. लक्षात येतं माणसाच्या, असं नाही की लक्षात येत नाही की कोण कोण काय म्हणतं. लक्षात येतं माघारी. लोक कसं आहे माहिती आहे का, आजकालचे लोक कसे आहेत, तोंडावर तुम्हाला चांगलं बोलणार, माघारी तुम्हाला नाव ठेवणार, तुमच्यासोबत बसणार. तुम्ही बाजूला गेले की तुमच्यासोबत बसणार, तुमच्या पंक्तीत बसणार, आणि तुम्ही बाजूला गेले की लगेच तुम्हाला नाव ठेवायला सुरू करणार. म्हणजे असे काही लोक आहेत. तर अशा लोकांपासून कसं आहे, सतर्क आणि सावधान राहायला पाहिजे. भले एकटं राहायचं काम पडलं तर एकटं राहायला पाहिजे, पण अशा लोकांपासून कधी पण अंतरानं राहायला पाहिजे. तुम्ही एकटे राहिले तरी काही अडचण नाही, कारण की आपण एकटेच आलेलो आहोत आणि आपण एकटेच जाणार आहोत. विषय कसा आहे माहिती आहे का, लोक परिस्थिती जर तुमची बिकट असेल तर तुमची इतकी मजा घेतात लोक. तुम्हाला तोंडावर वेगळं बोलणार, पाठीमागं वेगळं बोलणार, तुम्हाला चांगलं म्हणणार, वा 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 तुमच्याकडं शेळ्या आहे, असं आहे तसं आहे. आणि मग पाठीमागं म्हणणार, काय 2-4 शेळ्या घेऊन बसला आहे, काय करेना. अरे बाबा, मी 2-4 नाही, मी एक शेळी सांभाळीन. तुम्हाला काही मागायला येतो का? माझ्या म्हणण्याचं तात्पर्य आहे की अहो, विनाकारण लोकांची शाश्वती कशी झाली, जो काही काम करतोय त्याला करू द्यायचं नाही. असे लोक आजकालचे आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जे व्यवसाय आवडन आपल्या पद्धतीनं, आपल्या जे आपलं कुटुंब जो व्यवसाय धकवतो त्या व्यवसायाला कधीच लाज बाळगायला नाही पाहिजे. फक्त 2-3 गोष्टी करून चोरी या अशा गोष्टी सोडून द्यायच्या. इमानदारीनं, मेहनतीनं आपण छोटा का व्यवसाय असाना त्याच्यामध्ये जर आपण कष्ट मेहनत जर केली तर 100% त्याच्यामध्ये यश मिळतं. नाव ठेवणारे भरपूर असतात. नाव ठेवणाऱ्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण नाव ठेवणाऱ्याकडे लक्ष दिलं की मग आपण पुढं काहीच करू शकत नाही. बरेच जण म्हणतात माघारी, पण जाऊ दे. आता कसं आहे, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपलं काम भलं आपण भलं. कारण की आपल्यावर जेवढे संकट आले त्याच वेळेस आपल्याला लक्षात आलेलं आहे, मित्र गोत्र काहीच नसतं. हे फक्त मोहमाया लावलेली आहे, बाकी काय नाही. आपलं ओझं आपल्यालाच उचलावं लागतं, आपल्यालाच घेऊन चालावं लागतं. दुसरं कोणी सहकार्य करत नसतं. त्याच्यामुळं आपण आपला विचार करायचा. लोक काय म्हणतील आणि लोक नाव ठेवतील याच्याकडं विचार करणं सोडून द्या. आपण आपला प्रामाणिकपणाने आपण जे आपल्याला व्यवसाय करायचा आहे, तुम्ही कोणता व्यवसाय करा, शेळीपालन करा, शेती करा, फक्त आपल्याला जो परवडन, ज्या व्यवसायामध्ये आपलं कुटुंब आनंदी राहील. आणि एक विचार सांगतो तुम्हाला, आपल्या फॅमिलीसोबत आनंदानं राहायचं, बाकीचा कुठलाही विचार नाही करायचा. कारण की लोक फक्त मजा घेतात. त्याच्यामुळं अशा लोकांपासून सतर्क राहायचं कधी पण.
कारण की बराच काही अनुभव आपल्याला आलेला आहे. फुस फुस. तर कसं आहे, मला बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ शेअर करायचा होता. चालतंय, बघा तुमच्या हिशोबानं सतर्क राहा आणि लोकांपासून जेवढं लांब राहाल तेवढं तुम्ही आनंदी राहाल. कारण की लोक फक्त मजा घेतात तुमची, तुम्हाला बोलायचं एक, पाठीमागं बोलायचं एक, असे बरेच काही लोक असतात. चला विषय सोडून दे त्यांचा आणि आपलं पुढं वाटचाला, मागं वळून पाहू नका. जे पुढं दिसतंय ते आपलं करत चला. पाठीमागं कोण काय म्हणतंय आणि कोण काय नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ओके, धन्यवाद.